खात्यात आता पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। परभणी, वाशिम, जालना आणि यवतमाळ, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर आणि लातूर, धाराशिव, नांदेड, बीड, हिंगोली। नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर शेतकरी मित्रांनो, तमाम शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती आज अखेर पीक विमा जमा होत आहे। मित्रांनो बघा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळीच बघा 10 वाजता नागपूर येथे पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिलेली आहे। मित्रांनो, अखेर पीक विमा आता कोणत्या जिल्ह्यात कधी वाटप होणार आहे ते आपण लगेच पाहणार आहोत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी ही आनंदाची बातमी समोर आलेली आहे। कारण की बघा, तमाम शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती आज अखेर पीक विमा जमा होत आहे। आणि मित्रांनो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळपासूनच शेतकऱ्याला हे नागपूर येथे पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिलेली आहे। आणि मित्रांनो, खरंच हे पीक विमा कोणत्या जिल्ह्यात जमा होणार आहे, कोणत्या शेतकऱ्याला मिळणार आहे, संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। व तसेच शेतकरी मित्रांनो बघा, जर ज्या शेतकऱ्याने काही महत्त्वाचे कामं केलेले आहे त्या शेतकऱ्याच्या बँक खात्यात आज पैसे डायरेक्ट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। आता शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचं पूर्ण बघा, आज बघा शेतकरी मित्रांनो, डायरेक्टच आज म्हणजेच की बघा 7 तारीख म्हणजे बघा 7 डिसेंबर रोजी शेतकऱ्याच्या बँक खात्यात बघा पहिला टप्पा डायरेक्ट आता सकाळपासून जमा होणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो बघा, 7 डिसेंबर रोजीपासून सगळ्यात पहिले शेतकऱ्याच्या बँक खात्यात आता पहिला टप्पा जमा होणार आहे। मित्रांनो, आता बघा देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की बघा, आता केंद्र सरकारने खरीप हंगाम 2025 करिता मंजूर केलेला आहे। त्यासाठी बघा केंद्र सरकारने जवळपास 4,505 कोटी रुपये मंजूर केलेले आहे। आता ही रक्कम राज्यातील प्रमुख 9 पीक विमा कंपन्यांच्या खात्यात वितरित केली आहे। तसेच बघा, राज्य सरकारने देखील राज्याचे हिस्सा पीक विमा कंपन्याला वितरित केलेला आहे। आता शेतकरी मित्रांनो, लक्षपूर्वक ऐका, बघा आज पहिला टप्पा शेतकऱ्याच्या बँक खात्यात डायरेक्ट जमा होणार आहे। म्हणजे की शेतकरी मित्रांनो बघा, 7 डिसेंबर रोजी म्हणजे की बघा आज 7 तारखेपासून डायरेक्ट शेतकऱ्याच्या बँक खात्यात आज पहिला टप्पा शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होणार आहे। आता लक्षपूर्वक काय शेतकरी मित्रांनो बघा, पहिला टप्पा कोणत्या जिल्ह्यात मिळणार आहे। आता बघा मित्रांनो, आता कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तारखेला हे पैसे वाटप होणार आहे ते पाहून घेऊया। मित्रांनो बघा, पीक विमा वाटप हे पहिल्या टप्प्यात आहे, त्यानंतर दुसरा आणि तिसरा टप्पा वाटप होणार आहे। जर पहिल्या टप्प्यात आपण पाहिलं तर पहिल्या जिल्ह्याचे नाव असेल तर बघा ते नक्की शेअर करा। आता शेतकरी मित्रांनो बघा, आपण जिल्ह्याचे नाव जर तुमच्या जिल्ह्याचे पहिल्या टप्प्यात नाव असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पुन्हा करायला विसरू नका। आता शेतकरी मित्रांनो बघा, आता बघा शेतकरी मित्रांनो, 7 डिसेंबर रोजी म्हणजे की बघा 7 डिसेंबर रोजी आता यवतमाळ, परभणी, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा होणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, लक्षपूर्वक आहे का, म्हणजेच की तुमच्या बँक खात्यात आज बघा आपण तुम्हाला जिल्ह्याचे सुद्धा नाव सांगत आहोत। शेतकरी मित्रांनो, लक्षपूर्वक आहे का, बघा यवतमाळ, परभणी, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो 7 डिसेंबर रोजी डायरेक्ट बँक खात्यात हे पीक विमा जमा होणार आहे। आणि शेतकरी मित्रांनो बघा, तसेच बघा 7 डिसेंबर झाल्यानंतर बघा 8 डिसेंबर रोजी बुलढाणा, पुणे, सातारा, सोलापूर आणि बीड या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा होणार आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा, आता बघा शेतकरी मित्रांनो, उद्या म्हणजेच की 8 डिसेंबर रोजी बुलढाणा, पुणे, सातारा, सोलापूर आणि बीड या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विमा जमा होणार आहे। म्हणजे की शेतकरी मित्रांनो बघा, एका जिल्ह्यात 5-6 जिल्ह्यात म्हणजे की एकदाच पैसे जमा होण्यास सुरू झालेले आहे। आणि शेतकरी मित्रांनो बघा, आता बघा 8 डिसेंबर झाल्यानंतर 9 डिसेंबर रोजी रत्नागिरी, छत्रपती संभाजीनगर, गोंदिया आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता पीक विमा जमा होणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाची ही शेतकऱ्यासाठी बातमी समोर आलेली आहे। अशा प्रकारे शेतकऱ्याच्या बँक खात्यात हे पीक विमा जमा होणार आहे। आणि त्यानंतर शेतकरी मित्रांनो बघा, 9 डिसेंबर झाल्यानंतर बघा 10 डिसेंबर रोजी सुद्धा काही जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहे। आता ते जिल्ह्याचे नाव बघा शेतकरी मित्रांनो, बघून घेण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा, 10 डिसेंबर रोजी कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा, सर्वप्रथम म्हणजे की बघा अहिल्यानगर, धुळे, पालघर आणि धाराशिव या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा आता जमा होणार आहे। आता मित्रांनो, अशा प्रकारे तुमच्या बँक खात्यात बघा 10 डिसेंबर रोजी या जिल्ह्यात म्हणजे की बघा शेतकरी मित्रांनो, अहिल्यानगर, धुळे, पालघर आणि धाराशिव म्हणजेच की या 4 जिल्ह्यात डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात 10 डिसेंबर रोजी हे पैसे जमा होणार आहे। त्यानंतर मित्रांनो बघा, 10 डिसेंबर झाल्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो 11 डिसेंबर रोजी
तुमच्या बँक खात्यात म्हणजेच की बघा नाशिक जिल्ह्याच्या शेतकऱ्यासाठी सर्वात मोठा आनंदाचा दिवस होऊन राहणार आहे. तसेच बघा जळगाव जिल्ह्यासाठी सर्वात मोठा आनंदाचं वातावरण निर्माण होणार आहे आणि तसेच अमरावती आणि ठाणे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा या 4 जिल्ह्यात म्हणजेच की 11 डिसेंबर रोजी नाशिक, जळगाव, अमरावती आणि ठाणे या 4 जिल्ह्यात शेतकऱ्याच्या बँक खात्यात डायरेक्ट पैसे पीक विम्याचे जमा होणार आहे आणि त्यानंतर शेतकरी मित्रांनो बघा सर्वात मोठं हे आनंदाचा शेतकऱ्यासाठी आज दिवस राहणार आहे आणि शेतकरी मित्रांनो बघा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात बघा आता शेतकरी मित्रांनो व तसे बघा गडचिरोली, चंद्रपूर, लातूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा होणार आहे. तसेच शेतकरी मित्रांनो बघा आता जे काही राहिलेले जिल्हे आहे सर्वप्रथम बघा शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला आपण जिल्ह्याची सुद्धा यादी सांगितलेली आहे की कोणत्या तारखेला कोणत्या शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे. आता शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक ऐकायचं आहे. आता बघा तुम्हाला आपण सांगितले की बघा कोणत्या तारखेला कोणत्या शेतकऱ्याला पैसे मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांनो बघा आता कोणत्या शेतकऱ्याला बघा कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा जिल्ह्यानुसार तुम्हाला यादी कशा प्रकारे बघायची आहे हे सुद्धा तुम्हाला आपण सांगणार आहोत. त्यामुळे शेतकरी मित्रांनो बघा व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. कारण की शेतकरी मित्रांनो बघा एका तारखेला 4 जिल्ह्यात शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा होणार आहे आणि लक्षपूर्वक ऐका आपण तुम्हाला तारीख सुद्धा सांगितलेली आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा यादीत नाव कशा प्रकारे बघायचं हे सुद्धा सांगणार आहोत. त्यामुळे शेतकरी मित्रांनो आता सर्वात मित्रांनो आता बघा आता मित्रांनो दुसरा टप्पा आता बघा हे पहिला टप्पा झालेला आहे. म्हणजे की शेतकरी मित्रांनो पहिल्या टप्प्यात एवढ्या जिल्ह्यात तुम्हाला पैसे मिळणार आहे. अशा प्रकारे एका तारखेला वेगवेगळ्या तारखेला वेगवेगळ्या जिल्ह्यात पैसे जमा होणार आहे. अशा प्रकारे पहिल्या टप्प्यात शेतकऱ्याच्या बँक खात्यात हे पैसे जमा होणार आहे आणि दुसऱ्या टप्प्यात आता शेतकरी मित्रांनो बघा दुसऱ्या टप्प्यात दर तिसऱ्या टप्प्यातील जिल्ह्याची यादी आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून लवकरच अपलोड करणार आहोत. त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता लक्षपूर्वक काय शेतकरी मित्रांनो बघा पहिला टप्पा मिळाल्यानंतर म्हणजे बघा 11 डिसेंबरला हे पहिला टप्पा शेतकऱ्याच्या बँक खात्यात सगळाच वितरित होणार आहे आणि दुसरा टप्पा शेतकऱ्याच्या बँक खात्यात चालू होणार आहे. आता मित्रांनो बघा दुसरा टप्पा व तिसऱ्या टप्प्याची यादी म्हणजे की बघा जिल्ह्याची यादी आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पोहोचवणार आहोत आणि त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा यादीत ज्या शेतकऱ्याचं नाव नसेल त्या शेतकऱ्याला बघा पैसे मिळणार नाही. त्या जिल्ह्यात पैसे मिळणार पण त्या शेतकऱ्याला पैसे मिळणार नाही. का मिळणार नाही? आता लक्षपूर्वक काय शेतकरी मित्रांनो बघा आपण ज्या जिल्ह्यात तुम्हाला बघा एका तारखेला 3 जिल्ह्या म्हणजे की 4 जिल्ह्यात पैसे जमा होणार आहे. बघा सर्वात महत्त्वाचं शेतकरी मित्रांनो आता बघा ज्या शेतकऱ्याला ज्या तारखेला पैसे जमा नाही झाले त्या तारखेला सुद्धा शेतकऱ्याला टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही. कारण की शेतकरी मित्रांनो बघा ज्या शेतकऱ्याला पैसे जर जमा झाले नसेल तर काय करावे लागेल कोणत्या कारणामुळे त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले नसेल बघा ज्या शेतकऱ्याची ई-के-वाय-सी पूर्ण झालेली असेल त्या शेतकऱ्याला आता कोणतीही अडचण येणार नाही. त्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट पैसे जमा होणार आहे. स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले आहे. कारण की डिसेंबरच्या रोजी म्हणजेच की याच महिन्यात सगळ्या शेतकऱ्याच्या बँक खात्यात बघा पीक विम्याचा पैसे जमा होणार आहे. कारण की शेतकरी मित्रांनो बघा निवडणुकीमुळे शेतकऱ्यांचा हे पीक विमा थांबवण्यात आला होता. आता निवडणूक सुद्धा पार पडलेली आहे आणि डायरेक्ट त्यांच्या बँक खात्यात आता पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो निवडणूक 2 तारखेला झाल्यामुळे आता डायरेक्ट शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. कारण की शेतकरी मित्रांनो बघा सर्व शेतकऱ्याची ही प्रतीक्षा होती. आता शेतकऱ्याची प्रतीक्षा संपूर्ण झालेली आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा जर तुमचं यात बघा या यादीत जर तुमच्या जिल्ह्याचं नाव नसेल तर तुम्हाला बघा दुसऱ्या टप्प्यात व तिसऱ्या टप्प्यातील जिल्ह्याची यादी आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून लवकरच अपलोड करणार आहोत. त्यामुळे आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला बघा आपली माहिती लगेच तुमच्या जवळ पोहोचेल. तर शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला अशीच इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर व्हिडिओला लाईक व तसेच चॅनलला सबस्क्राईब करून नक्की कळवा. धन्यवाद.